आपल्या महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय ओळख त्यांची आपल्याला बघायला मिळते. परदेशी कलाकारांसोबत सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत, जगभरात कॉन्सर्ट केलेले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर सुद्धा भारतीय संगीताच्या त्या राजदूत ठरल्यात असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अनेक राजकीय मंडळी असतील, सिने कलाकार असतील, ते आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी आता दाखल होत आहेत. आज 10 वाजल्यापासून सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे. एक चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना कालपासून व्यक्त केली जाते. शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार पार पडतील. आपण दृश्यांमध्ये बघतो, सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत. मंगेशकर कुटुंबियांसोबत अनेक सिने कलाकार असतील, राजकारणी असतील. आशाताईंचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर संगीतातले जाणकार सांगतात की प्रत्येक गाण्यात एक वेगळा आवाज, एक वेगळी शैली त्यांची कायम बघायला मिळायची. प्रत्येक गाण्यावरती ते प्रचंड मेहनत घ्यायच्या. गझल, पॉप, कॅबरे, क्लासिकल या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी नवीन पिढीच्या गायकांसोबत सुद्धा त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. आर डी बर्मन, मुकेश, किशोर कुमार, अगदी यांच्यानंतर आत्ताच्या नवीन पिढीतल्या गायकांसोबत सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम केले. अगदी त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या स्टेजवरती गाणं म्हणत होत्या. आशाताईंबद्दल कायम सांगितलं जातं की प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, कायम उत्साह त्यांच्यामध्ये कायमच असायचा. जरी त्यांनी एखादं गाणं अनेकदा गायलं असेल तरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी ते सराव करायच्या, रियाज करायच्या. कारण आपलं गाणं हे प्रत्येक श्रोत्यापर्यंत अतिशय योग्य पद्धतीने गेलं पाहिजे, त्यांना ते आवडलं पाहिजे, यासाठी विशेष मेहनत कायमच आशा भोसले घ्यायची असं सांगितलं जातं. त्यांच्या अखंड कारकिर्दीमध्ये 12,000 पेक्षाही जास्त गाण्यांचा समावेश आहे. कुठली एखादी भाषा नाही तर 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. कोणत्या एका संगीत प्रकारामध्ये त्यांनी स्वतःला अडकून ठेवलं नाही. त्यांचा आवाका जो संगीतातला आहे तो प्रचंड मोठा होता. कारण सगळे वेगवेगळे जे संगीत प्रकार आहेत, म्हणजे अगदी गझल असेल, पॉप संगीत असेल, कॅबरे असेल, ते अगदी तिथपासून भजनापर्यंत सगळी गाणी त्यांची ही अतिशय सुंदर प्रकारे त्या श्रोत्यांपर्यंत पोचवत होत्या. आपला स्वतःचा ठसा त्यात कसा उमटवता येईल याचा कायम त्यांचा त्यात प्रयत्न दिसायचा. म्हणूनच 7 दशकांपेक्षा सुद्धा अधिक काळ त्यांनी सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे. प्रचंड मोठा चाहता वर्ग त्यांचा नुसता भारतातच नाही तर जगभरात आपल्याला बघायला मिळतो.